महाकुंभमेळा 144 वर्षानंतर भरलेला प्रयागराज उत्तर प्रदेश यामध्ये महाकुंभमेळा आणि या महाकुंभमेळ्यामध्ये अनेक व्यक्ती चर्चेला आले, रातोरात सोशल मीडियावरती स्टार झाले आणि याच कुंभमेळ्यामध्ये कुठेतरी गालबोट लागताना आपल्याला दिसलं। याच्या अगोदर आपण बघितलं कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्या, अनेक भाविक यामध्ये मृत्युमुखी पडले आणि आत्ताची सर्वात मोठी आणखी एक घटना घडते ते म्हणजे ट्रॅफिक जाम। या कुंभमेळ्यामध्ये संपूर्ण जगभरातून लोक येत होते, फक्त आपले भारतीयच नाही, नागा साधूच नाही, तर जगभरातून फॉरेनर चांगले चांगले मोठे सेलिब्रिटी सुद्धा या कुंभमेळ्यामध्ये हजेरी लावलेली आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे या कुंभमेळ्याचा नियोजन सुद्धा केलं गेलं होतं। परंतु काही ना काही कारणास्तव कुठेतरी छोटी मोठी चुकांमुळे या घटना घडताना आपल्याला दिसत आहेत। कुंभमेळ्याला जात आहेत, अगोदर विचार करा, कारण तिथं जे आता ट्रॅफिक मध्ये अडकलेले लोक आहेत ते बिचारे रडून रडून आपली कंडिशन सांगतायत। 50 किलोमीटर जाण्यासाठी त्यांना जवळपास 40 ते 48 तास लागत आहेत, म्हणजे एका किलोमीटरला 1 तास, अशी भयानक सिच्युएशन त्या ठिकाणची खराब आहे। आणि तेच लोक आपल्या घरच्यांना विनंती करतायत किंवा आपले मित्र परिवारांना सांगतायत की कुंभमेळ्याला जातायत, अगोदर विचार करा। ट्रॅफिक जगातील सर्वात मोठी ट्रॅफिक लागली आहे। 50 किलोमीटर नाही, 60 किलोमीटर नाही, तर जवळपास 300 ते 350 किलोमीटर लांब एवढी मोठी ट्रॅफिक आपल्याला लागायला दिसते। अनेक मुलं आहेत, या कुंभमेळ्यामध्ये अनेक घटना घडल्या। का घडल्या? कारण ज्यावेळेस मागे कुंभमेळा भरला गेला त्यावेळेस सोशल मीडियाचा जमाना नव्हता, त्यामुळे तिकडं काय चाललंय हे लोकांना रेडिओ वगैरे थोडी थोडी माहिती मिळत होती। परंतु आज जवळपास सर्वांच्याच खिशामध्ये स्मार्टफोन आहे आणि जो तो काही घडलं आपला व्हिडिओ बनवतो आणि तो पोस्ट करत असतो आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी बाहेर पडतात। त्यामध्ये सर्वात जास्त मोठी या कुंभमेळ्यामध्ये चर्चा झाली ते म्हणजे IIT बाबावाल्यांची। आणि काही लोक तर असे पण दिसले आपल्याला जे मोनालिसाला पाहण्यासाठी कुंभमेळ्यात जात होते। अशा अनेक घटना आपल्याला या कुंभमेळ्यात पाहायला मिळाल्या। परंतु विचार करा, सिच्युएशन बघा आणि नंतरच घराच्या बाहेर पडा। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं काम चांगलं असेल, तुमचा कर्म चांगला असेल, तुमची नियत जर चांगली असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये। देव हा नेहमी माणसाबरोबरच असतो। आपले मोठमोठे संत महात्मा सुद्धा आपल्याला सांगून गेलेले आहेत की देव जर तुम्हाला शोधायचा असेल तर देव हा कधीच देवळात मिळणार नाही, देव हा तुमच्या मध्येच असतो। तुम्ही फक्त शोधावं लागतं, स्वतःला ओळखावं लागतं आणि हीच कंडिशन आहे। त्यामुळे जरी तुम्ही कुठेही जाण्याचा विचार करत असाल किंवा प्रयागराजला निघण्याचा विचार करत असाल तर अगोदर त्या लोकांची सिच्युएशन समजून घ्या। विचार करा, 40-40 तास जर त्यांना एका ठिकाणी थांबावं लागत असेल, त्यांचा राहण्यापासून, त्यांचा जेवणापासून तर झोपांपासून सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय आपल्याला। यामध्ये कुठेतरी आपल्याला प्रशासनाची सुद्धा चूक आढळून येते। जर प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केलं असतं तर नक्कीच अशी घटना घडल्या नसता आणि यामध्ये लोकांची सुद्धा तेवढीच चूक आहेत। लोकांनी जर प्रशासनाने दिलेले जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते जर तंतोतंत फॉलो केले, जे काही नियम असतील ते जर तंतोतंत फॉलो केले तर असे प्रॉब्लेम निर्माण होत नाही। म्हणजेच शेवटी फिरून काय होतंय, आपणच आपल्या कामाला जिम्मेदार आहोत। ट्रॅफिक लागण्याचं एक महत्त्वाचं कारण समोर आलं होतं ते म्हणजे वीकेंड, संडे आणि सॅटर्डे, म्हणजे शनिवार आणि रविवारचा सुट्टीचा दिवस। आणि या सुट्टीच्या दिवशी हजारो लोक भाविक बाहेर पडले ते म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी आणि त्यांचं कंडिशन अशी झालेली आहे। तर जास्त लोकांनी अफवांना बळी न पडता जे काही प्रशासनाकडून तुम्हाला नियम, जे काही माहिती दिली जाईल त्या माहितीला फॉलो करा।
जे काही नियम तुम्हाला सांगितलं जाईल ते नियम मला फॉलो करा। नक्कीच या प्रॉब्लेम पण जास्त मोठा नसून हा प्रॉब्लेम पण लवकरात लवकर सॉल्व्ह होईल अशीच आपण अपेक्षा पकडूया। आणि बघा, विचार करा, कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर दोनदा नक्कीच विचार करा। कुठेही निघण्याच्या अगोदर तिकडची सिच्युएशन बघून नक्कीच विचार करा आणि मगच तुम्ही निर्णय घ्या। नाहीतर बस सगळे लोक जात आहेत मग आम्ही पण जातो, कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर सगळे पाप धुतले जातात, मग आम्ही पण धुवून येतो। मग केलेच कशाला भाऊ पाप एवढं धुण्यासाठी? सिच्युएशन समजूनच सगळ्या गोष्टी करायच्या असतात ना। जर तू तुझं काम चांगलं ठेवलं तर तुला कुठेही जाण्याची गरज नाहीये। पण तू दुनियाभरचे नेते लोक, सेलिब्रिटी लोक, सगळे लोक जाऊन तिथे डुबक्या मारतायत बघतोय आपण। मग करूच नका ना एवढं काम की तुम्हाला डुबकी मारायची आवश्यकता पडेल। ऍक्च्युली असं काही नसतं, तुम्ही काही करा, तुम्हाला इथंच भोगायचं आहे। तुम्ही कुठेही जा, काहीही करा, अगोदर सगळं करून झाल्यानंतर तुम्ही देव करत बसणार तर याला अर्थ नाहीये। तुम्हाला तुम्ही जे केलेले आहे, तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला इथंच फेडून जायचं आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या। आणि कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर सिच्युएशन बघत चला, आपले काम चांगलं ठेवा, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही।